संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये झालेल्या घटनेत अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती। मात्र या आंदोलनात सहभागी असलेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा जामीन मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाला। ही घटना अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि दुःखद आहे, असे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते सारंग थोरात यांनी माध्यमांशी बोलताना संवेदना व्यक्त केल्या आहेत। सारंग थोरात यांनी स्पष्ट केले की सोमनाथ सूर्यवंशी यांनी चळवळीसाठी आपले प्राण अर्पण केले आहेत। अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाजाच्या पाठीशी ठाम उभे राहणे ही जबाबदारी सर्वांची आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर 4 येथील सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी संविधान संरक्षणासाठी व अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला। या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणीही सारंग थोरात यांनी केली आहे। पत्रकार आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। सुभाष टेकडी परिसरामध्ये आज हा सुभाष टेकडी परिसर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते, त्यामध्ये आमचे वंचितचे कार्यकर्ते देवागरजी खळे असतील, वंदेभाऊ असेल, युवराज भगत असेल, भारत थोरात, निशा भगत वगैरे निशा भाऊ आहेत, सर्व आपले कार्यकर्ते आणि त्यासोबतच RPIचे आपले ठाणा जिल्हा महासचिव कमलाकरजी सूर्यवंशी आणि विविध संघटनेचे पण इथं कार्यकर्ते उपस्थित आहेत। त्यांनी आणि भंते गणपन यांनी आज कालच्या ज्या परभणीमध्ये जो सोमनाथ सूर्यवंशीवर फार मोठा त्या परिवारावर आघात झाला आणि त्यामध्ये आपला एक आंबेडकरी विचाराचा एक सुशिक्षित समजदार मुलगा त्यांच्या घरातला निघून गेला। तुमच्या आमच्यामधून एक आंबेडकरी विचाराबद्दल, एक आंबेडकरी चळवळीतला, त्याकरता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः परभणीला उपस्थित होते त्याच्या अंत्ययात्रेला आणि तिथल्या आंबेडकरी विचार समूहाला पण त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पुढची दिशा आणि दशा वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण लीगल टीम ती आमच्या पूर्ण ताकदीने बघत आहे। त्याकरता आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व जर नेता जर असेल तर आंबेडकर घराणं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरच आहेत आणि आपल्याला आजच्या या सुभाष टेकडी परिसरामधून संपूर्ण तमाम आंबेडकरी विचाराचे इथं मेणबत्ती होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। एवढंच मी त्यांच्या आजच्या बोलतो आणि जय भीम।